मित्रांनो, वजन जास्त असणं आणि खूप जाड असणं ह्या आपल्या तब्येतीला कधी-कधी इजा पोहोचवू शकते. लठ्ठपणामुळे आपल्या आपल्या बॉडीमध्ये एल-डी-एल कोलेस्टेरॉल, बॅड कोलेस्टेरॉल वाढू शकतात. आपल्या बॉडीमध्ये ट्रायग्लिसराईड वाढू शकतात. त्याच्यामुळे आपलं बीपी वाढू शकते. आपल्याला डायबिटीज होऊ शकते आणि डायबिटीज असलं तर ती वाढू शकते. आर्थरायटिस होऊ शकते किंवा कॅन्सरसारखं गंभीर आजार पण आपल्याला भविष्यात होऊ शकते. असं नाही की जाणून बुजून कोण स्वतःला आपल्याला जाड करायला आवडते, असं बिलकुल नसते. आणि त्याला असं पण नसते की आपलं वजन कमी करायला पाहिजे, असं पण काय नसते. त्याला पण आपलं वजन कमी करायचंच असते. खूप अशी काही कारणं असतात त्याच्यामुळे आपलं वजन वाढत असते आणि त्या कारणामुळे आपण वजन कमी करू शकत नसतोय. आपल्याला वेळेचं कमी असू शकते, जे की आपल्याला मोटिवेशनची कमी असू शकते, आपल्याला नॉलेजची कमी असू शकते. ही अशी काही कारणं आहेत की त्याच्यामुळे आपण आपलं वेट मेंटेन ठेवू शकत नाही. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हे आपण डिटेलमध्ये बघूया. तर मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अमर संभुशेटे आणि तुम्ही बघत आहात मेडिकलवाला अमर संभुशेटे. आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकदम जबरदस्त होममेड आणि आयुर्वेदिक रेमेडी, ज्याने की आपलं वजन फास्ट कमी 15 दिवसात आपलं वजन कमी व्हायला चालू होते. त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये एक्सेस जे काही फॅट आहेत अनावश्यक ते हळूहळू कमी होत जाते. आपलं बेसल मेटाबॉलिक रेट वाढवायचं काम करते. त्यामुळे आपलं वजन एकदा कमी झालं की फास्ट ते वाढणार पण नाही, जादा वाढणार नाही आणि ते मेंटेन पण राहील आणि एवढ्या इझिली परत ते वाढणार नाही. तर तुम्हाला असं कोणाला वजन कमी करायचं आहे नॅचरल पद्धतीनं, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, हे वेट लॉसचं तुम्हाला होम रेमेडी बनवायला फक्त तुम्हाला 3 गोष्टींची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे लवंग, दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे सिनेमन म्हणजे दालचिनी आणि तिसरी गोष्ट म्हणजे जिरा, हे की आपल्या इझिली आपल्या किचनमध्ये अवेलेबल असते. हे 3 बेसिक गोष्टी आहेत ते आपल्याला वजन कमी करण्यासाठी खूप मदत करू शकतात. आपल्याला लवंग बाबतीत बोलायचं झालं तर एक कॉमन इन्ग्रेडियंट आहे जे की आपल्या किचनमध्ये इझिली अवेलेबल असते आणि ते लवंग आपण जेवणात, मसाल्यात म्हणा किंवा कशात जेवणात, मसाल्यात, भाजीत सगळ्यात जे लवंग असते त्या सगळ्यात ह्याचं यूज होते. खूप भारी त्याचं फ्लेवर असते. पण काय तुम्हाला माहिती आहे, लवंगमुळे आपल्या बॉडीमधील एक्सेस फॅट कमी होऊ शकते. होय, स्पेशली आपल्या जे टमीच्या अराउंड जे फॅट असते, पोटाजवळ जे काही फॅट साठलेलं असते त्याच्यावर एकदम इफेक्टिव्हली काम करते हे लवंग. लवंगमध्ये व्हिटॅमिन ए असते, व्हिटॅमिन ई असते, व्हिटॅमिन के असते, प्रोटीन असते आणि फायबर पण असते. त्याच्यासोबत आपल्या बॉडीमधील बेसल मेटाबॉलिक रेट पण वाढवायचं काम हे करते आणि जादा कॅलरी बर्न करायचं पण काम हे करते. या सगळ्या कारणांमुळे लवंग आपल्याला वजन कमी करण्यासाठी फार फार उपयुक्त आहे. खूप सारे अँटीऑक्सिडंट पण असतात लवंगमध्ये, जे की आपल्या बॉडीमधील स्ट्रेस कमी करायचं काम करते, सूज कमी करायचं काम करते. त्याच्यासोबत आपल्या बॉडीमध्ये कुठं पण पेन असू दे, दुखणं असू दे, जॉईंट दुखणं असू दे, कसलं पण दुखणं असू दे, ह्या सगळ्या दुखण्यात त्याच्यापासून आपल्याला मदत मिळू शकते हे दुखणं कमी होण्यासाठी. आता पुढचं म्हणजे दालचिनी. हे पण एकदम सगळ्यांच्या ओळखीचे इन्ग्रेडियंट आहे. दालचिनी खाल्ल्यामुळे काय होते, आपण जास्त ज्यावेळी काही जेवण जेवते त्यातलं जे काही फॅट आपल्या बॉडीत ॲक्युम्युलेट होते ते फॅट कमी ॲक्युम्युलेट होण्याचं काम ह्या दालचिनीमुळे होते. दालचिनी आपलं ब्लड शुगर पण रेग्युलेट करायचं काम करते, त्याच्यामुळे आपल्याला वेट लॉस करायला बरं पडते आणि हे आपल्या मेटाबॉलिझमला पण इन्क्रीज करते. जसं लवंग तुमचं मेटाबॉलिझम वाढवत होतं तसं दालचिनी पण आपलं मेटाबॉलिझम वाढवायला मदत करते. त्याच्यामुळे कॅलरी खूप आपले बर्न होतात आणि त्याच्यामुळे आपलं वजन कमी व्हायला चालू होते. दालचिनी खाल्ल्यामुळं आपल्याला फुल्ल असल्यासारखं वाटते, त्यामुळे आपण जादा आपल्याला क्रेविंग होणार नाही आणि ओव्हर इटिंग पासून आपण वाचू शकतो. त्यामुळे हे सगळं वेट लॉस करण्यासाठी एकदम चांगलं आणि मोठ्या सगळ्यांचं मोटोरल वजन कमी करण्यात असते. आता पुढचं इन्ग्रेडियंट म्हणजे जिरं. हे आपल्या डायजेशन इम्प्रूव्ह करायचं काम करते. आपलं डायजेशन इम्प्रूव्ह करायला एकदम मस्त आहे ते. स्पेशली आपण जे काही फॅट खातोय जेवणातून ते ब्रेकडाऊन करायचं काम हे करते. जिरं पण आपलं मेटाबॉलिक रेट वाढवते आणि जिरं पण आपलं ब्लड शुगर रेग्युलेट करायचं काम करते. आपल्या बॉडीमध्ये जे काही कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं ते पण कमी करायचं, मेंटेन करायचं काम हे करते. खूप सारे असे रिसर्च झालेत की त्याच्यामुळे जिरा आपल्याला वेट लॉस कमी करण्यासाठी खूप त्याचा मदत होतो. तर हे 3 बेसिक इन्ग्रेडियंट आहेत जे आपल्याला आपलं होम रेमेडी तयार करण्यासाठी लागणार आहेत. आता बघूया हे आपल्याला तयार कसं करायचं आहे आणि तयार केल्यानंतर हे आपल्याला घ्यायचं कसं आहे ते आता आपण बघूया. त्याच्या पहिला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होत असेल तर ही व्हिडिओ तुम्ही सगळ्यांना शेअर पण करा. ही होम रेमेडी आपल्याला तयार करण्यासाठी तिन्ही इन्ग्रेडियंट सेम क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे. समजा जर जिरं, दालचिनी आणि लवंग हे जर तुम्ही 25-25 ग्रॅम तिन्ही पण घेऊ शकताय. लवंग 25 ग्रॅम घेतला, दालचिनी 25 ग्रॅम घेतला, जिरं पण 25 ग्रॅम घ्या. हे तिन्ही तुम्ही व्यवस्थित ग्राइंड करून घ्या, मिक्सरमध्ये एकदम बारीक पावडर करून घ्या. 25 ग्रॅम हे खूप कमी क्वांटिटी असते, त्यामुळे तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करायला जर प्रॉब्लेम येत असेल तर क्वांटिटी जास्त घ्या. पण लक्षात ठेवा की तिन्ही पण क्वांटिटी आपल्याला सेमच घ्यायचे आहेत आणि ते सगळं बारीक करून घ्या. एवढं क्वांटिटी घ्या की आपल्या मिक्सरमध्ये व्यवस्थित ते मिक्सरच्या भांड्यात व्यवस्थित बसून व्यवस्थित ते ग्राइंड होऊ शकते. ते सगळं बारीक करून एकदम फाईन पावडर त्याची तयार करा आणि ते घेतल्यानंतर ते पावडर चाळून घ्या आणि चाळल्यानंतर ते
जे काही फाईन पावडर त्याची शिल्लक राहते खाली ते एका एअर टाईट कंटेनरमध्ये बंद करा. लक्षात ठेवा हे एअर टाईट कंटेनर डायरेक्ट तुम्ही सनलाईटमध्ये ठेवू नका, जेणेकरून खिडकीत ठेवू नका. आपल्या किचनच्या जे सनलाईट त्याच्यावर पडेल किंवा जिथं जास्त मॉइश्चर असते तिथं ठेवू नका, किंवा जिथं जास्त हीट असते तिथं पण हे ठेवू नका. तर या सनलाईटमध्ये जर हे काय पावडर आपल्या मॉइश्चरमध्ये सनलाईटमध्ये जास्त हीट असते तिथं जर हे पावडर त्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर हे पावडर खराब होऊ शकते. त्या एअरटाईट कंटेनरमधलं एक छोटा चमचा आपल्याला पावडर घ्यायचं आहे आणि ते घालायचं आपल्याला 1 ग्लास नॉर्मल पाण्यात, आणि ते पाणी आपण उकळायला ठेवायचं आहे. ते आपल्याला उकळायचं आहे कमीत कमी 5 ते 7 मिनिटं. एवढं उशीर त्याला 5 ते 7 मिनिट बॉईल करा की ते एक ग्लास पाण्याचं एकदम अर्ध्यापेक्षा कमी ग्लास होईल. ते 1 ग्लासचं पाणी एकदम अर्ध्या ग्लासपेक्षा कमी उकळून झाल्यानंतर ते काय करा, गाळून घ्या, आणि गाळून घेतल्यानंतर नॉर्मल टेम्परेचरमध्ये ठेवा 5 ते 7 मिनिटं. नॉर्मल टेम्परेचर म्हणजे असं नाही की ते पूर्णच गार व्हायला पाहिजे, थोडं कोमटपेक्षा थोडंसं गरम व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळी ते कोमट होते त्यावेळी त्याच्यात आपल्याला 1 चमचा घालायचा मध. हे मध जे काही आपण त्याच्यात घालतोय हे आपल्या टेस्टसाठी घालू शकतोय. टेस्टसाठी आपण हे आपल्याला घालायचं आहे. जर तुम्हाला शुगर असेल तर मधाऐवजी आपण स्टिविया किंवा शुगर फ्री वापरू शकतो त्याच्यात. तर हे झाल्यानंतर हे काढा आपल्याला सकाळी उपाशीपोटी आपल्याला हे प्यायचं आहे, आणि सकाळीच हे सगळं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. पावडर आधी करून ठेवला तरी पण चालते, पण सकाळीच उपाशीपोटी हे आपल्याला पावडर उकळून हे एका ग्लास पाण्यात घालून 1 ग्लास पाण्यामध्ये घालून हे उकळून घेऊन हे गाळून घेऊन आपल्याला प्यायचं आहे. हे सकाळी उपाशीपोटी. हे काढा ज्यावेळी तुम्ही कंटिन्यू 14 दिवस घ्यायला चालू करता त्यावेळी तुम्हाला आपल्या मेटाबॉलिझममध्ये खूप ड्रास्टिक चेंज तुम्हाला दिसतील. म्हणजे मेटाबॉलिझम आपलं फास्ट होईल आधीच्या कंपॅरिझनमध्ये. आपली बॉडी आपल्याला हलकी हलकी वाटेल. आपल्या पोटापाशी जो काही घेर असतोय किंवा जे काही एक्सेस फॅट असते ते कमी व्हायला चालू झालेले हे आपल्याला त्या 14 दिवसात जाणवून येईल. आणि हे एक्सेस फॅट आपल्या बॉडीमध्ये तुमच्या थाईजमध्ये असू देत किंवा तुमच्या लव्ह हँडल्समध्ये असू देत आणि तुमच्या हिप्समध्ये पण असलेलं हे सगळं कमी व्हायला चालू झालेलं ह्या 14 दिवसात आपल्याला दिसेल. हे गॅरंटेड ड्रिंक आहे. ह्याच्यासोबत तुम्ही थोडं एक्सरसाइज चालू ठेवा, आपल्या डाएटकडे लक्ष द्या. आपण जे काही जेवतो ते 32-33 वेळा चवून खावा. जेवायला कमीत कमी अर्धा तास लावा. त्याच्यासोबत ग्रीन टी चालू करा. जेवल्यानंतर 1 तासाने कंपल्सरी ग्रीन टी चालू करा. तळलेलं जास्त खाऊ नका, फास्ट फूड जास्त खाऊ नका, प्रोटीन सोर्स जास्त ठेवा. त्यामुळे 14 दिवसात तुम्हाला एकदम आपला ड्रास्टिक चेंज झालेला दिसेल. तर ही काढा प्यायला तुम्ही आता चालू करू शकता आजपासून. ह्याच्यासोबत थोडं आपण प्रिकॉशन घ्या वेट लॉससाठी, म्हणजे एक्सरसाइज वगैरे, योगा वगैरे, आपलं डाएट म्हणा, जे की जनरली आपल्याला सगळ्यांना घ्यायलाच पाहिजे. आणि आय एम शुअर मी तुम्हाला सांगतो की आपल्याला गॅरंटीड 100% रिझल्ट मिळालाच पाहिजे. आता एक कॉमन प्रश्न तुमचा असा असेल की हे आपण किती दिवस घ्यायला पाहिजे. तर बघा, हे काढा तुम्ही 2 ते 3 महिने रेग्युलर आपल्याला घ्यायचंच आहे. हे 2 ते 3 महिने आपण जास्त जर दिवस घेत असेल तर त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायचं आहे. आणि जे आपण दालचिनी यात आपण घेणार आहे ते आपलं सिलन सिन्नामॉन असू दे, म्हणजे श्रीलंकन दालचिनी मिळते आपल्या मार्केटमध्ये, ते दालचिनी घ्यायचं. त्याचे साईड इफेक्ट खूप कमी असतात आपल्या लिव्हरला, आणि रेग्युलर दालचिनीचे साईड इफेक्ट आपल्याला थोडंफार होऊ शकतात. त्यामुळे आपण श्रीलंकन दालचिनी मिळते काय बघा, आणि ते घ्या तुम्ही. त्याला एकदम साईड इफेक्ट कमी असतात, त्याच्यामुळे आपल्या लिव्हरला पण काही प्रॉब्लेम होऊ शकत नाही. रेग्युलर दालचिनी जर तुम्ही मार्केटमध्ये, लोकल मार्केटमध्ये मिळते ते जर तुम्ही घ्याला, आपल्या लिव्हरला थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकते. पण श्रीलंकन दालचिनीमुळे आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर श्रीलंकन दालचिनी हेच जरूर घ्या, कारण त्याचं ते एकदम सेफ आहे आपल्यासाठी, आणि त्याचे काही साईड इफेक्ट पण आजपर्यंत काही दिसलेले नाही आहेत. तिथून पुढे कुठल्या पण पदार्थात तुम्ही जेवणाच्या जर सिनेमॉन वापरत असाल, दालचिनी वापरत असाल तर ते चांगल्या क्वालिटीचं आणि शक्यतो श्रीलंकन दालचिनी हेच असेल तर बघा आणि तेच घ्या. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा, आणि अशाच नवीन हेल्दी इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.